सूत्रकृमी नियंत्रण सूत्रकृमीसाठी आपण स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे। सूत्रकृमी तुमच्या बागेत आला तर त्याच्या मागून तुम्हाला तो फिजोरियम घेऊनच येतो, ही गोष्ट लक्षात ठेवा। कारण सूत्रकृमी हा असे तर जिथे जखम करतो तिथून फिजोरियम आत जाते, फिजोरियम तुमच्या पाण्याच्या नलिका बंद करते। मित्रांनो नमस्कार, काल परवा आपण एक व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये आपण देवळ्याला खालप येथे एक व्हिजिट दिली नवीन व्हरायटी। त्या व्हरायटीचं नाव सदा आनंद असं त्यांनी ठेवलंय किशोर भाऊंनी। व्हरायटी फार छान आहे, एकदा जाऊन अवश्य व्हिजिट द्या। कोणा जर नवीन थोडी लागवड करायची आहे, त्या व्हरायटीला रोग वगैरे कमी केल्या तरी अजून त्या व्हरायटीवर दिसला नाही। आणि जर कोणाला त्या व्हरायटीची पूर्णपणे माहिती पाहिजे असेल तर त्या प्लॉटवरच जाऊन तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल। शक्यतो अशा ठिकाणी स्वतः जाणंच गरजेचं राहतं। व्हरायटी अशी आहे, सदा आनंद नाव का दिलं तर तिला 12ही महिने फळे लागतात। बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या की आमच्याकडे अशी व्हरायटी आहे की 12 महिने फळे लागतात, पण तिचा विषय वेगळा आहे। तिला आधाराची गरज आहे, तिला आपल्याला स्ट्रक्चरच ठेवावं लागेल। शक्यतो स्ट्रक्चर म्हणजे आपल्याला तिला वायचं स्ट्रक्चर तयार करून आणि मग ती व्हरायटी त्याच्यावर आपल्याला डेव्हलप करावी लागेल। याचं कारण असं आहे की तिचं जे झाड आहे तिच्या शेंड्यालाच फळं लागत चालतात आणि शेंड्याचेच फळं आपण मोठाले होत राहतात आणि 300 ते 500 ग्रॅम पर्यंतचं फळ होऊ शकतं। म्हणजे होतं, म्हणजे जर आपल्याला फळाचा आकार जर वाढवायचा असेल तर व्हरायटीला थिनिंगची सुद्धा गरज आहे। तर ज्यांना थिनिंग नाही करायचे, 300 ग्रॅमचं फळ योग्य आहे, त्यांनी फक्त फळे 12ही महिने फळं खुडत राहायचे। फळं एकदा पिकलेले फळं खुडीत राहणे आणि नंतरच्या फळांचं संगोपन करणं असं तिचं काम आहे। तिची थेअरी आपण बनवली आहे, एक विशेष काही जास्त महागडी थेअरी नाही, एकदम स्वस्ताची थेअरी आहे। आपल्या बाकीच्या औषधांच्या तुलनेमध्ये बाकीच्या व्हरायटीच्या तुलनेमध्ये तिला कमी खतं कमी औषध लागतात। हा राहिला त्या व्हरायटीचा विषय। आता आपण फायटोप्थोरा आणि आपली फिजोरियम या दोन गोष्टींवर विचार करणार आहे। आता पहिले आपण बोलू फिजोरियम। फिजोरियम म्हणजे काय? फिजोरियम म्हणजे एक बुरशी आहे आणि फायटोप्थोरा म्हणजे पाण्यात वाढणारे एक जीवाणू सदृश्य बुरशी आहे, म्हणजे एक प्रकारचा जीवाणूच म्हणावं लागेल त्याला। या दोन्हींचं काम वेगळं आहे, या दोन्हींचं काम खूप वेगळं आहे। त्याचं कारण असं की आपण फक्त हा विचार करतो की या दोन्ही सारखीच कुज येते किंवा पाणी साचल्यावर कुज येते, तसं नाही। या दोन्हींचाही प्रकार वेगळा आहे। आपल्याला मर रोगावर पूर्णपणे बारीक लक्ष देऊन काम करायचंय। आपण पहिले बोलू फिजोरियम। फिजोरियम ही अत्यंत चिवट बुरशी आहे। ही काय करते, जिथं निमेटोडनी जखमा केलेलं आहे त्या जखमामधून आत शिरते आणि पाण्याच्या नलिका झाडाच्या बंद करते। म्हणजे त्यामुळे झाडाला अन्नद्रव्य आणि पाणी अजिबात घेता येत नाही। आपलं कसं हृदयाला ब्लॉकेज झाल्यानंतर आपलं हृदय बंद पडतं किंवा नंतर आपल्याला ब्लॉकेजचा प्रॉब्लेम येतो, स्टेन टाकावी लागते, त्या प्रकारे इथं ती बुरशी तिथंच अटॅक करते आणि त्या ठिकाणी ती पाण्याची नलिका पूर्णपणे ब्लॉकेज करून टाकते। पाण्याची नलिका एकदा ब्लॉकेज झाली की झाडाला पाणी घेता येत नाही, त्याच्यामुळे झाडाला अन्नद्रव्य घेता येत नाही। ही गोष्ट लक्षात ठेवा। याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला करायचं काय, सूत्रकृमी नियंत्रण सूत्रकृमीसाठी आपण स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे। सूत्रकृमी तुमच्या बागेत आला तर त्याच्या मागून तुम्हाला तो फिजोरियम घेऊनच येतो, ही गोष्ट लक्षात ठेवा। कारण सूत्रकृमी हा असे तर जिथे जखम करतो तिथून फिजोरियम आत जाते, फिजोरियम तुमच्या पाण्याच्या नलिका बंद करते आणि तुमचं झाड पाणी घेत नाही। पाणी न घेतल्यामुळे तुमचं अन्नद्रव्य ब्लॉकेज होतं। मित्रांनो, आपण जी कन्सल्टिंग चालू केली आहे किंवा आपण जे लोकांना हे वाटण्याचं ज्ञान चालू केलंय, मला याच्यातलं फक्त 10 ते 15% ज्ञान असावं, त्याच्यातलं 65% मी ज्ञान तुम्हाला देऊ शकतो। पण जेव्हा आपण समोरासमोर कनेक्ट मध्ये येऊ, वेळ भेटेल जेव्हा भेटावं, कारण एवढले मोठाले व्हिडिओ बनवणं शक्य नाही। जेव्हा समोरासमोर आपण येऊ तेव्हा माझं बाकीचं मला जे आहे ज्ञान थोडंफार ते तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न मी करणार आहे। त्याच्यामुळे आपण जो एक सिस्टम चालू करतोय ऑनलाईन कन्सल्टिंग, त्या ऑनलाईन कन्सल्टिंग मध्ये भाग घ्या। आता आपण बोलू फायटोप्थोरा। फायटोप्थोरा हा पाण्यातून वाहणारा एक सजीव आहे, याला आपण बुरशी समजतो, पण तो काम कसं करतो आता त्याच्याबद्दल बोलू। जेव्हा बागेमध्ये जास्त पाणी साचतं त्यावेळेला ज्या बुंद्याला तो पाण्याबरोबर तो जीवाणू सदृश्य जी बुरशी म्हणतो आपण, तिला बुरशी नाहीच म्हणायची तिला, पण आपण ठीक आहे फायटोप्थोरा नाव पडलंय, बुरशी। पण दोन प्रकारे झाडाची ही मर होते, त्याचा आपल्याला लक्षात येत नाही। आपल्याला वाटतं ही फिजोरियम आहे का हा फायटोप्थोरा आहे, ओळखायचं कसं? तर फिजोरियम ओळखायचं असं तर फिजोरियमचा सिस्टम असं ओळखायचं, जेव्हा झाडाची आपण फांदी
कट करून जेव्हा चिरतो तर तपकिरी लाल रेषा जेव्हा फांदीमध्ये आपल्याला दिसतात, मुळांचा त्या विषय सोडून मुळं तर कुजूनच गेलेले असतात, पण जेव्हा लाल तपकिरी रेषा आपल्याला दिसतात त्या झाड चिरल्यानंतर, तेव्हा समजायचं हा फिजोरियम आहे. आता दुसरा विषय फायटोप्थोराचा. फिजोरियम आता संपला विषय. फिजोरियम फक्त आपल्याला नियंत्रण कसं ते मी शेवटी सांगतो. तर फायटोप्थोरा हा विषय असा आहे, फार गंभीर विषय हा. ज्या वेळेला आता खूप पाऊस चालू आहे, आजपासून इतका जास्त पाऊस चालू झाला आमच्याकडे, आता ओढे नाले व्हायला सुरुवात झाली, एवढा पाऊस झाला. अशा पाण्यामधून हा जीवाणू सदृश्य बुरशी ही झाडाच्या बुंदापर्यंत जाते. झाडाला झायलेम आणि फ्लोएम ह्या दोन वाहिन्या असतात. हा पहिले झायलेमवर अटॅक करतो. झायलेम ही झाडाचं अन्नद्रव्य वरती वाहून नेण्याचं काम करते आणि फ्लोएम ही पानांनी अन्नद्रव्य तयार केलेलं ते मुळांमध्ये साठवायचं काम करते. मग मुळं काय करतात, जेवढं गरजेचं अन्नद्रव्य तेवढं झाडाला देतात फ्लोएमद्वारे परत, आणि जेवढं आपल्याला स्टोरेज करून ठेवायचंय अन्न साठा, जसं आपण घरामध्ये अन्नधान्य साठा करून ठेवतो मसाले वगैरे सर्व, तसा मुळामध्ये झाडाचा 70% अन्नसाठा असतो. हा 70% अन्नसाठा मुळामध्ये साठवून ठेवायचं काम हे झाड करत असतं फ्लोएमद्वारे. मग ही काय करते, झायलेमवर अटॅक करते, झायलेमला मऊ बनवते, मऊ भागावर अटॅक करून तिथं झायलेमच्या पेशी खाऊन घेते आणि मुळांवर किंवा खोडावर अटॅक करते. मग आपण त्याला डिंक्या म्हणतो किंवा आपण त्या झाडाला कुज लागली असं म्हणतो. झाडाचं खोड डायरेक्ट बस्ट करणारी बुरशी म्हणजे ही बुरशी नाही, हा जीवाणू सदृश्य एक पाण्यातून वाहणारा हा सजीव. हा सजीवला आपण बुरशी समजतोय. हा सजीव काय करतो, हा त्या अटॅक करून तिथली जागा सगळी फ्लोएम ब्लॉक करतो, झाडाला अन्न द्रव्य घेता येत नाही, त्याच्यामुळे झाड तिथं मारायला सुरुवात होते. खाली मुळे शाबूत राहतात. जर झाड आपण असं झाड खालून जर कट केलं तर ते झाड फुटतं परत खालून, मुळांच्या एकदम जमिनीच्या याच्या लगत जर कट केलं. आता या दोन्ही बुरशांचं किंवा या दोन्ही या सजीवाचं जे बुरशीचं आपण येऊ नये म्हणून त्याचं आपण पहिले काम करू काय, का आपल्या बागेत पाणी साचून देऊ नका. आपण जेव्हा बाग तयार करू किंवा नवीन लागवड करू तो बोध फार उंच ठेवा, म्हणजे जेणेकरून आपल्या बागेत पाणी साचलं नाही पाहिजे. ते पाणी साचल्यानंतर आपल्या खोडापर्यंत पाणी लागलं नाही पाहिजे. ड्रीपचं अंतर, ड्रीप झाडापासून पहिले फक्त लावल्यानंतर जवळ ठेवा, लावल्यानंतर 10-15 दिवसांनी ड्रीप सारखा, ड्रीपच्या कमीत कमी 2 फूट अंतरावर किंवा 1.5 फूट अंतरावर ड्रिपर पाहिजे, म्हणजे झाडाच्या बुंद्याजवळ पाणी साचणार नाही आणि फायटोप्थोराचा अटॅक तिथे होणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. ही आपली फिजोरियम वेगळ्या पद्धतीने पसरते, फायटोप्थोरा वेगळ्या पद्धतीने लागू होतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. यांना दोघांनाही 25 ते 30 डिग्री टेम्परेचर हे सक्रिय व्हायला लागतं. आता ह्या पावसात पाणी जे साचलंय ते अटॅक करतील आणि सक्रिय कधी होतील, जेव्हा 25 ते 30 डिग्री जमिनीचं टेम्परेचर येईल तेव्हा हे सक्रिय होतील. आपण अशाच वेळ थांबून जातो. आता इथं आपल्याला उपाय काय, आता फायटोप्थोराला आपल्याला सुडोमोनास, परत तुमचा व्हर्टिसिलियम, ट्रायकोडर्मा अशा गोष्टींचा वापर करून आपण फायटोप्थोरा थांबवू शकतो. त्याच्यानंतर तुमचं बुरशीनाशक आहे आपलं 22 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्याला घेऊन बुडाच्या डायरेक्ट बुंद्यावर आळवणी जर केली तर त्याचा आपल्याला 22 कार्बेंडाजिम म्हणतो आपण त्याला, तर त्याचा वापर जर आपण केला बुडाशी आणि त्याच्यानंतर आपल्याला थायफॉइड मिथाईल अशी औषधं वापरून आणि त्याचं कंट्रोल आपल्याला तिथं चांगलं भेटतं. त्याच्यानंतर आपल्याला फिजोरियमला कंट्रोलसाठी आपल्याला पहिला निमेटोड घालवा तुम्ही. जर तुमच्या बागेत निमेटोड असेल तर तुमच्या बागेत फिजोरियम येणारच, ही काळ्या दगडावरची रेग आहे. म्हणून तुम्ही पहिला निमेटोड घालवा. याला बायर कंपनीचं व्हॅल्यूम प्राईम येतं, ते व्हॅल्यूम प्राईम चांगलं कंट्रोल फिजोरियमलाही करतं आणि निमेटोडलाही करतं. आता परत कोणतरी म्हणाल कंपनीची जाहिरात, काही संबंध नाही, त्यांना आपली गरज नाही, आपण फक्त चांगले औषध आहे तेच लोकांना रिकमेंड करायची. तर इथं फक्त आपल्याला फिजोरियम कंट्रोलसाठी पहिला निमेटोड कंट्रोल करा, मग फिजोरियम आपल्याला कंट्रोल करणं सोपं जाईल. तुमच्या बागेत फिजोरियम आली याचा अर्थ तुमच्या बागेत निमेटोड आहेच, ही गोष्ट लक्षात ठेवा. मित्रांनो, याच्यानंतर याला कंट्रोल करण्यासाठी बोर्डो मिश्रणाची ड्रिंचिंग करणं, बोर्डो मुळांपर्यंत जाऊन ते झाड शक्यतो जगत नाही, ते झाड काढून जाळून बाहेर फेकणं, त्या जागेवर 22 म्हणा, बोर्डो मिश्रण म्हणा याची ड्रिंचिंग करून नंतर खड्डा खोदून नंतर तिथं दुसरं झाड लावा. कारण एक झाड वाढायला लागलं की त्याच्या शेजारचं झाड वाढतं, त्याच्या पुढचं झाड वाढतं, असं करून आपली बाग मोठ्याले आले पडता बागामध्ये, आपलं उत्पन्न 10% कमी होऊन परत दुसऱ्या वर्षी 20 ते 30% कमी होऊन आपण डाळिंबामध्ये नाराज होतो आणि ही डाळिंबाच्या बाहेर जातो. म्हणून सांगतो, चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल, चांगल्या क्वालिटीचा माल कमवायचा असेल
तर आपण चांगलं नियोजन करणं गरजेचं आहे. आपण निमेटोडवर परत दुसरा मोठा व्हिडिओ बनवणार आहे. चांगला व्हिडिओ बनवणार. निमेटोड काय आहे, तो काम कसं करतो, त्याचं नियंत्रण कसं. कारण फॉलोअर जेव्हा 5-10 हजार होते तेव्हा मी निमेटोडवर एक व्हिडिओ बनवला होता. तो त्यानंतर व्हिडिओ अजून निमेटोडवर बनवून आता आपले 25,000च्या पुढे फॉलोअर गेले. त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आपल्याला हे कंट्रोल मिळवण्यासाठी संपर्क करा, संपर्कात राहा. आपण 100% याच्यावर नियंत्रण फिजोरियम आणि फायटोप्थोरा मिळू म्हणजे मिळूच. त्याच्यात काही तीळ मात्र शंका नाही. आणि शक्यतो झेंडूची लागवड पावसाळ्यात ज्यांना शक्य आहे त्यांनी करा. त्यांचा निमेटोड कंट्रोल होईल. त्यासाठी आफ्रिकन झेंडू येतो, पुसा बसंती, पुसा नारंगी असे झेंडूचे जे हे जाती आहे त्या लावा. त्यांनी निमेटोड चांगला कंट्रोल होतो आणि उत्पन्नही भेटतं आपल्याला झेंडूचं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, ब्रँडेड फॉलोअर सगळे आपले आहेत. व्हिडिओ आवडला असेल फॉलो करा. आणि ज्यांना पेड कन्सल्टिंग, ऑनलाईन कन्सल्टिंग पाहिजे असेल त्यांनी व्हॉट्सअपवर संपर्क करा. सगळी माहिती दिली जाईल. धन्यवाद.